नमस्कार, मी दिनेश पवार आणि PR सेशन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो। लाईट हाऊस कम्युनिटी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। श्रुतिका मुंगे ज्या क्लस्टर हेड आहेत PCMCच्या, तसंच माझ्यासोबत आहेत पूजा मोगरे ज्या सेंटर हेड आहेत पिंपरीच्या। सो श्रुतिका मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं, आणि पूजा मॅम तुमचंही खूप खूप स्वागत आहे। सो आज आपल्याला लाईट हाऊस कम्युनिटी बद्दलची A to Z सगळी जी माहिती आहे ती दोघांकडून आपल्याला मिळणार आहे। सो पहिल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो श्रुतिका मॅम, पूजा मॅम, की लाईट हाऊस कम्युनिटी म्हणजे नेमकं काय? माननीय डॉक्टर गणेश नटराजन हे ह्या संस्थेचे फाउंडर आहेत। त्याचबरोबर माननीय रुची माथुर मॅडम ह्या CEO आहेत, अनुजा किशोरे मॅडम, त्याचबरोबर अमृता बहुलेकर मॅडम। तर हे जे 4 ब्रेन्स आहेत ना, हे ब्रेन्स एकत्र आले तरी मुळं आहेत लाईट हाऊसची, आणि आम्ही जे आहोत ते सगळं फांद्या स्वरूपांमध्ये काम करत आहोत। आणि ह्या उपक्रमाचे जे काही फुलं आहेत जी उमललेली आहेत ती आता तुम्ही लवकरच बघणारच आहात आमच्या विद्यार्थ्यांच्या स्वरूपात। लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हा जो उपक्रम आहे हा PPP मॉडेलवर रन होतो, म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। तर ह्या उपक्रमामध्ये 3 पार्टनर आहेत। पहिला पार्टनर म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरं म्हणजे लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, आणि तिसरं म्हणजे ॲटलास कॉप्को। तर PPP मॉडेल म्हणजे काय की हे 3 पार्टनर्स मिळून एक उपक्रम राबवला जातो जो आजकालच्या तरुण तरुणींसाठी त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या करिअरसाठी राबवला जाणारा हा एक उपक्रम आहे। तर हा उपक्रम कसा चालवला जातो त्याबद्दल थोडीशी माहिती अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे तर ती मोफत स्वरूपात आपल्याला हे जे इन्फ्रास्ट्रक्चर, हे जे लाईट हाऊस आहे जे तुम्ही बघत आहात, इथे जे विद्यार्थी शिकत आहेत, तर हे जे प्रिमायसेस आहे, हे जे ॲटमॉस्फिअर आहे, ही जी जागा आहे ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते। त्याचनंतर ॲटलास कॉप्को ही जी कंपनी आहे ही त्याचा जो CSR फंड आहे हा इथल्या मुलांच्या स्पॉन्सरशिपसाठी वापरला जातो। त्याचबरोबर लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन जी आहे ती एक इम्प्लिमेंटिंग ऑर्गनायझेशन म्हणून काम करते, की जो हा उपक्रम आहे हा राबविला जातो। तर पिंपरी चिंचवडच्या अंडर जेवढे काही स्लम एरियाज येतात तिथल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी, त्यांचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना प्लेसमेंट म्हणजे जॉब मिळवून देण्याचं काम लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन मार्फत केलं जातं। पूजा मॅम, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की लाईट हाऊस कम्युनिटी जॉईन करण्यासाठी नेमकी प्रोसिजर काय आहे आणि यांचं कामकाज जे आहे ते कशा स्वरूपात होतं? ओके, लाईट हाऊस जॉईन करण्यासाठी बेसिकली फक्त तुमचं जे वयोगट आहे ते 18 ते 30 वयोगटातले तुम्ही असले पाहिजे। दुसरं की तुम्हाला तातडीने लाईव्हलीहूड म्हणजे रोजगार पाहिजे, हे मेन त्याचा क्रायटेरिया आहे। आणि तिसरं म्हणजे तुम्ही एकतर लो इन्कम नाहीतर स्लम कम्युनिटीजला बिलॉंग केलं पाहिजे, असा हे मेन 3 क्रायटेरियाज आहेत। ओके, सिंपल क्रायटेरिया की 18 पासून 30 ज्यांना रोजगार हवा आहे अशा लोकांसाठी लाईट हाऊस कम्युनिटी वर्क करतात। ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं, ज्यांना एक छान करिअर घडवायचं आहे अशा मुलांसाठी, युवकांसाठी। व्हेरी गुड। सो श्रुतिका मॅम, लाईट हाऊस कम्युनिटी ही देशांतर्गत काम करते की फक्त आता महाराष्ट्रातच आहेत की पुण्यात आहेत, याबद्दल थोडी माहिती जर सांगाल तर ते खूप बरं होईल। लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन म्हणजे हे जे लाईट हाऊस प्रकल्प आहे हा लाईट हाऊसेस आता सध्या भारतामध्ये आहे, पूर्ण भारतामध्ये लाईट हाऊस आहेत। ते म्हणजे असं की पुणे जसं आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे, तर तसं लाईट हाऊसचं जे सेंट्रल टीम आहे ती औंधमध्ये आहे। पुण्यामध्ये आपले 12 लाईट हाऊसेस आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये आपले 4 लाईट हाऊसेस आहेत, त्यानंतर औरंगाबाद, भुवनेश्वर, दिल्ली, मुंबई अशा अनेक ठिकाणी लाईट हाऊसेस आहेत। तर एकूण बघितलं तर आतापर्यंत लाईट हाऊसेस आहेत। ओके, लाईट हाऊस हे तुम्ही म्हटलं की संपूर्ण भारतात आता आहेत, वेगवेगळ्या सिटीमध्ये अशा स्वरूपात ते काम करतात। बरं, मला विचारायचं आहे की लाईट हाऊस कम्युनिटीमध्ये जे काही अभ्यासक्रम आहे किंवा कुठल्या गोष्टींचं कामकाज मेनली बघितलं जातं आणि कुठल्या मुलांना त्याला प्रोत्साहन तुम्ही देता? ओके, तर इथे 90 प्रकारचे जे कोर्सेस आहेत, जे सर्टिफिकेशन आपण त्याला म्हणतो, तर सर्टिफिकेशन हे जे आहे ते प्रोव्हाइड केले जातात। तर कुठल्या विद्यार्थ्याला कुठला कोर्स द्यायचा हे डिपेंड करतं त्यांची एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, त्याचबरोबर त्यांचे स्किल सेट काय आहे, ते करिअर कुठल्या पद्धतीचं करिअर त्यांना करायचं आहे।
तर जसं आता ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली, बिलिंग, जीएसटीचे कोर्सेस आहेत, नर्सिंगचे कोर्सेस आहेत, त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग, मोबाईल लॅपटॉप रिपेअरिंग, ब्युटी पार्लर, हेअरस्टाईल स्पेशलिस्ट, फॅशन डिझायनिंग, मेकअप आर्टिस्ट, तर असे 90 प्रकारचे कोर्सेस आता अवेलेबल आहे. तर ते डिपेंड करतं की त्या विद्यार्थ्याला कुठल्या कशात करिअर करायचं आहे त्याप्रमाणे त्याला कोर्सेस दिले जातात. तर हा जो प्रोजेक्ट रन होतो तो म्हणजे असं की जसं आता पूजा मॅडमनी सांगितलं की सुरुवातीला विद्यार्थी जो आहे तो रजिस्टर होतो. विद्यार्थी रजिस्टर झाल्यावर त्याला 22 दिवसाचा फाउंडेशन कोर्स दिला जातो जो 44 तासाचा सिलेबस आहे. ह्या फाउंडेशन कोर्समध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, हाऊ टू क्रॅक द इंटरव्ह्यूज, हाऊ टू बिल्ड अप युअर रेझ्युमे, हाऊ टू मॅनेज युअर स्ट्रेस, हाऊ टू कंट्रोल युअर अँगर, अशा अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे ते या मुलांना दिलं जातं. 22 दिवसाचा कोर्स करताच मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स त्याचबरोबर डिजिटल एम्पॉवरमेंटचं सुद्धा नॉलेज जे आहे ते दिलं जातं. 22 दिवसाचा कोर्स झाल्यावर 2 ग्रुपमध्ये याचं संघटन केलं जातं. पहिला ग्रुप म्हणजे 22 दिवसानंतर ज्यांना डायरेक्ट जॉब करायचा आहे. दुसरं म्हणजे की ज्यांना अजून एक ग्रुप जो असतो तो म्हणजे की त्यांना स्किलिंग कोर्स करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट जॉब हवा असतो अशांसाठी आपल्याकडे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर्स असतात. प्लेसमेंटची एक टीम आहे, ती आपल्या जवळपासच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथल्या रिक्वायरमेंट्स कलेक्ट करून त्या विद्यार्थ्यांना तिथे रोजगार प्राप्ती करून दिली जाते. ज्यांना सर्टिफिकेशन कोर्सेस आहे त्याबद्दल आपण बोलू जाऊ की आपल्याकडे 90 प्रकारचे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत. तर त्या कोर्सेस पैकी त्यांना जे कोर्सेस आहेत ते दिले जातात. हे कोर्सेस पूर्ण करून मग आपण त्या विद्यार्थ्यांना जॉब देतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे एक प्रकारचं लाईट हाऊस कम्युनिटी म्हणून इच्छितो की एक इन्स्टिट्यूट आहे, एक भंडारा आहे जो कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही याचं सगळं बेनिफिट तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यासाठी पूजा मॅमने जो क्रायटेरिया सांगितला की 18 ते 30 वयोगटातले ज्यांना रोजगार हवाय, लाईव्हलीहूड ज्याला आपण म्हणू शकतो की अशा विद्यार्थ्यांना ते खूप जास्त प्राधान्य देतात. सो पूजा मॅम तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्ही ज्या सेंटरच्या हेड आहात ते सेंटर पुण्यात कुठे आहे आणि लोकांना जर का संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठीच कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा कशा पद्धतीने ते शोधू शकतात. ज्यांना जॉईन व्हायचं, जॉईन होण्याची जी प्रोसेस आहे ती थोडक्यात जर सांगितली तर ती इतरांनाही खूप हेल्प होईल. आता जे लाईट हाऊसमध्ये मी वर्क करते ते पिंपरी लाईट हाऊस असं आहे. पिंपरी व्यतिरिक्त आपल्याकडे लाईट हाऊस चिंचवडमध्ये आहे, एक लाईट हाऊस निगडीला पण आहे. तर त्या एरियाचे विद्यार्थी तिथे जाऊ शकतात. जर तुम्ही लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन साधं गुगल जरी केलं तर तुम्हाला वेबसाईट पॉपअप होते. तुम्हाला तुमच्या एरियाच्या अंडर कुठले लाईट हाऊसेस आहेत ह्याची सगळी माहिती मिळेल. आपला लाईट हाऊस कोथरूडमध्ये, जनता वसाहतला आहे, औंधला आहे, असे जवळपास 12 लाईट हाऊसेस आहेत. तर तुम्हाला प्रत्येक लाईट हाऊसचा हा ॲड्रेस मिळेल. तर तिथे रिस्पेक्टिव्ह जे मेंबर्स आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स देखील आहेत. तर तुम्ही कॉल करू शकता. तुमचा कॉल नेहमी अटेंड केला जाईल आणि तिथनं ॲड्रेस बघून तुम्ही लाईट हाऊसला डायरेक्ट व्हिजिट करू शकतात. आपले लाईट हाऊस मंडे टू सॅटर्डे ओपन आहे फ्रॉम 10 AM to 6:30 PM. तर या वेळेत तुम्ही कधीही आलं तर तुम्हाला संपर्क होऊ शकेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. बघा पुण्यात कुठल्या ठिकाणी आपल्याला लाईट हाऊस कम्युनिटीज आहेत याची सगळी संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे. जर तुम्ही पिंपरीतल्या जर का लाईट हाऊसला कनेक्ट होणार तर पूजा मोगरे यांचं नाव आहे, ज्या सेंटर हेड आहेत ह्या इथे अवेलेबल असतात. सकाळी 10 ते 6चा हा त्यांचा ऑफिशियल टायमिंग आहे. तुमची कुठलीही जी रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने तुम्ही जॉईन होऊ शकताय, तुम्हाला कुठली क्वेरी असेल तर तुम्ही डिरेक्टली व्हिजिट इथं करू शकतात किंवा ऑनलाईन जे डिटेल्स आहेत तुम्ही बघू शकतात की आम्ही या व्हिडिओच्या खाली जो नंबर प्रोव्हाइड करतो या नंबरवर सुद्धा तुम्ही डिरेक्टली कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सो लाईट हाऊसमध्ये मी जशी एंट्री केली सो मला सगळ्यात मजेशीर गोष्ट कुठली वाटली तर मी इथं नाव बघितलं कट्टा खजिना. तुझ्या नेमकं काय म्हणजे कट्टा खजिना हे वगैरे आम्ही कॉलेजला असताना जरा कट्टा हा शब्द माहिती होता, पण मला जाणून घ्यायचं की कट्टा खजिना ही जी काही नावं तुम्ही डिपार्टमेंटला दिली तर ते नेमके काय आणि कशा स्वरूपात ते काम करतात. मेन लाईट हाऊसचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. भारतात कुठेही जा लाईट हाऊसमध्ये तुम्हाला हीच नावं दिसतील. तर मी खजाना पासून स्टार्ट करते. खजाना इज अ स्पेस. जर तुम्ही बघितलं तेव्हा खूप सारं लाईट येणारा आहे आणि खजाना त्याला का म्हणलंय कारण खजानामध्ये
स्टुडंट्स असतात त्यांचा मेन फाउंडेशन कोर्स इथे होतो. आणि ब्युटी ऑफ इट इज की मुलं सेल्फ वर्क करतात. इट इज अ जर्नी इनवर्ड्स. आपल्याला आतापर्यंत सगळीकडे आपण स्कूलिंगमध्ये सगळीकडे बघतो की इट इज जर्नी इज आउटवर्ड, करिअरसाठी काय करायचं, तर आपण कोण आहोत, आपले स्ट्रेंथ्स काय आहेत, तर हे जे जाणीव होते हे मुलांना फाउंडेशन कोर्समध्ये होते. सो इन अ वे दे आर एक्सप्लोरिंग देमसेल्व्स अँड दे आर फाइंडिंग गोल्ड. हे गोल्ड कुठे मिळतं, वी गेट इट इन खजाना, अँड that's the reason the word is खजाना. सो खजानाचे जे काही फॅसिलिटेटर आहेत ज्यांना आपण शिक्षक म्हणू शकतो, फॅकल्टी म्हणू शकतो, की एक्झॅक्टली खजानामध्ये कुठला खजाना लपलेला आहे आणि तो कशा पद्धतीने दिला जातो. खरं तर लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन हे कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये काम करतं की जे मुलं फीस नाही भरू शकत, महागडे क्लास नाही करू शकत, त्या मुलांसाठी काम करते. आणि 22 दिवस जे पण फाउंडेशन होतं त्या फाउंडेशनमध्ये स्टुडंट असे असतात की त्यांना महागडी फीस देऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास करता येत नाही. तर या 22 दिवसाच्या फाउंडेशनमध्ये आम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड ऍक्टिव्हिटी घेतो, ज्याच्यामध्ये त्यांचं आपला आवाज त्यांनी ऐकला पाहिजे, की त्यांना रिअलाइज झालं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे. कोणाचाही फोर्स नसतो इकडे त्यांना. 22 दिवसामध्ये त्यांचा आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन घेतो, कॉन्फिडन्स बिल्ड करतो. मुलांमध्ये स्टेज येतं तर ते पुढे येतात, स्वतःहून बोलतात. जो स्टुडंट पहिल्या दिवशी ऍड झालेला असतो तो 22व्या दिवशी त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स झालेला असतो की तो स्टुडंट स्वतः म्हणतो ना तुम्ही माझा इंटरव्ह्यू कंडक्ट करा, आम्ही इंटरव्ह्यू देतो. म्हणजे फुल कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येतो. आणि विशेष म्हणजे सांगायला झालं तर खूप कम्युनिटीमध्ये असं असतं की फीसमुळे ते क्लासेस पण करू शकत नाही, पण आपल्याकडं ज्या पण ऍक्टिव्हिटीज होतात त्या पूर्ण त्यांना लक्षात येतं की आपण काय करायला पाहिजे, आपलं ध्येय काय, एम काय आपलं, त्यातून आपण कोणती वाटचाल केली पाहिजे, आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं आपण फाउंडेशनमध्ये त्यांना टीचिंग करतो. ज्यांना पुढे शिकायची इच्छा आहे राईट, परंतु त्यांना कुठल्या तरी टेक्निकल बाबी कमी पडत आहेत, त्यांच्याकडे ते स्किल कमी आहे, ते इंग्लिश बोलण्याचं असू देत, ते इंटरव्ह्यू प्रिपरेशनचं असू देत किंवा एनी कम्प्युटर नॉलेज असू देत, तर ह्या गोष्टी लाईट हाऊस कम्युनिटीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट राईट, फ्री ऑफ कॉस्ट ह्या इथं शिकवल्या जातात. त्या विद्यार्थ्याला तयार केलं जातं आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की जॉबला लावून देण्यापर्यंत लाईट हाऊस कम्युनिटी आपल्याला मदत करत असते. खूप खूप धन्यवाद प्रियंका मॅम. तर आपण आता बघूयात की नेमकं खजानामध्ये कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने घडतात. तर तुम्ही बघू शकता की सगळे जे स्टुडंट आहेत ते माझ्या अवतीभोवती बसलेले, त्यांच्याकडनं आपण एक्झॅक्टली खजानाची जी काही हिस्ट्री आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला बघू तुमचं नाव काय? मुस्कान शेख. मुस्कान मॅम, तुम्हाला खजानामध्ये किती दिवस झाले आणि नेमकं खजानामधून आता तुम्हाला काय काय गोष्टी मिळाल्या? खजाना में आके मुझे 10-12 दिन हुए हो गए और इधर आके मुझे मतलब न्यू एक्टिविटी करने लगी जो बच्चों के लिए मतलब गेम टाइप लेते हैं जिससे जल्दी से बच्चे सीखते हैं. और डिजिटल एम्पावरमेंट, स्पोकन इंग्लिश की क्लासेस, उसकी वजह से स्किलिंग बढ़ रही है. तर माझ्यासोबत आहे उमर. तर उमर, नेमकं तू आता काय करतो, तुझं शिक्षण काय चालू आहे? खरं म्हटलं तर माझं आताशी 12वी झाले आणि मी अगोदर हे कोर्स बघत होतो, म्हणजे बाहेर बघत होतो. जेव्हा मी बाहेर बघितलं तर हे कोर्सेस जे पण फॅशन डिझायनिंग म्हणून, मेकअप आर्टिस्ट म्हणून, ग्राफिक डिझायनर, जर ह्याची जे फीज आहे तुम्ही बाहेर बघतो तर ह्याची खूप फीज आहे. म्हणजे नॉर्मल जे मिडल क्लास लोक आहे ते नाही करू शकत. आणि जेव्हा मी इथं आलं, ते ज्या व्यक्तीने मला सांगितलं की फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर मी इथं आलं आणि हे कोर्स जॉईन केलं. आणि खरं म्हटलं तर जे आमचं फाउंडेशन कोर्स चालू त्याच्यामधून पण खूप काय आम्हाला शिकायला भेटतं. कॉन्फिडन्स म्हणजे स्टेज डेअरिंग म्हणा, ते सगळं आम्हाला शिकवलं जातं. आणि आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरी काय ना काही टेन्शन असतं, जर आम्ही इथं आलं आमचं म्हणजे माइंड एकदम फ्रेश होतं. मॅडम असे ऍक्टिव्हिटी घेतात, म्हणजे एकदम नॉर्मल असं फ्रेंड सारखं राहतात. तिथले जे पण टीचर्स आहेत ते आमच्यासोबत कम्युनिकेशन करतात, म्हणजे फॅमिली डिस्कशन पण करतात, तुमचं घर कसं आहे काय. तर म्हणजे एकदम असं फॅमिली सारखी झालंय. आता मला पण इथं आलं 10-15 दिवस झालं असेल इकडे येऊन, तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठे कोर्सला जात, असं वाटतं घरी आले. आम्हाला एकदम फन ऍक्टिव्हिटी मधून शिकवले जाते. आतापर्यंत तुला सगळ्यात आवडलेली ऍक्टिव्हिटी कुठली? ते माय लाईफचे जे स्केचेस काढायला सांगितलं. सगळ्यांनी आपले जे थिंकिंग असते ते म्हणजे एक ड्रॉइंग इमॅजिनेशनचे जरी ते ड्रॉइंग मध्ये दाखवलं, ते म्हणजे ती ऍक्टिव्हिटी मला खूप आवडली. तुम्हाला तुला खूप खूप शुभेच्छा. माझं नाव ओमकार गड आहे. मला 15 दिवस झाले लाईट हाऊस फाउंडेशन मध्ये ऍडमिशन घेऊन. इथे आम्हाला सांगितले की डिफरंट गव्हर्नमेंट फॉर्म कसे भरायचे
अजून फेक वेबसाईट, अजून मॅलवेअर असतात ना, ते कसे आयडेंटिफाय करायचे आणि कसे अवॉइड करायचे. सायबर सिक्युरिटी, सायबर अवेअरनेस पण सांगितलं आम्हाला. आणि प्रोफेशनल ईमेल कसा टाकायचा, प्रोफेशनली कॉन्फिडन्स कसं बोलायचं, कसं इंटरॅक्ट करायचं, कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्हमेंट, ते सगळं इथे क्लास केला जातो. आणि मेनली जे इम्पॉर्टंट स्किल्स तुम्हाला हवेत ते इम्प्रूव्हमेंट इथे केलं जातं. क्या बात आहे. खजाना म्हणजे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींच्या खजान्यांना नावं दिलेले, पण हा नॉलेजचा भंडार आहे, नॉलेजचा खजाना आहे आणि सुबक आहे. म्हणजे लाईट हाऊस कम्युनिटीच्या सगळ्या टीमला मी इथं हॅट्स ऑफ करतो. पण पुढे अजून जाणून घेऊयात आपण श्रुतिका मॅमकडनं की ज्या पद्धतीने कट्टा, खजिना याच्यात ज्या गोष्टी एक्सप्लोर केल्या जातात, तशाच ज्या महिला वर्ग आहे ज्यांना स्वतःच्या बळावर काहीतरी करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही आहे, तर अशा महिलांसाठी म्हणू शकतो आपण, स्टुडंटसाठी म्हणू शकतो, मुलींसाठी म्हणू शकतोय, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट साठी त्यांना कसं एक्सप्लोर केलं जाऊ शकतं किंवा फॅशन डिझायनिंग मध्ये ते कसं करिअर डेव्हलप करू शकतात. आजकाल आपण जर बघायला गेलो की साधारण एक मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायला गेलो तर 20-25 हजारापासून 50 हजारापर्यंत साधारण 2 ते 3 महिन्याची फीस असते. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला गेलो की त्याच्यात आपण शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपये आपल्याला बाहेर प्रायव्हेटमध्ये लागतात. पण सेम गोष्ट तेवढ्याच इनोव्हेटिव्ह वेने लाईट हाऊस कम्युनिटी प्रोव्हाइड करतो. श्रुतिका मॅमकडनं जाणून घेऊयात की कशा स्वरूपात इथं ब्युटी पार्लर किंवा फॅशन डिझायनिंग किंवा महिलांना कशी ग्रोथ तुम्ही प्रोव्हाइड करता. सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की जसं फाउंडेशन कोर्समध्ये आपण काउन्सिलिंग बद्दल बोलतो, तर इथे असे अनेक विद्यार्थी येतात की ज्यांचा फाउंडेशन कोर्स होतो किंवा फाउंडेशन करत असताना एक असं लक्षात येतं की विद्यार्थ्याची जी दिशा आहे ती दिशा अजून ठरलेली नाही. म्हणजे अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात की मॅडम माझं ग्रॅज्युएशन झालंय, माझं बीकॉम झालंय, पण मला अकाउंट्स फील्डमध्ये काम नाही करायचं, मी काय केलं पाहिजे, मला तर ह्या क्षेत्राची आवड आहे. तर ह्या सगळ्या क्षेत्रांबद्दल विद्यार्थ्यांना इथे माहिती दिली जाते. तर त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर या फील्डकडे, म्हणजे ब्युटी अँड वेलनेस आपण त्याला म्हणू शकतो, या फील्डकडे त्यांचा कल जो आहे तो दिसून येतो. त्याचबरोबर अजून एक मुद्दा असा आहे की समाजात बघता सगळ्याच महिला या बाहेर पडून नोकरी करू शकतील किंवा बाहेर पडून एक चांगला जॉब करू शकतील असं नाहीये. अनेक समस्या असतात. जर तुम्ही कम्युनिटी म्हणजे वस्ती पातळीवर जर बघायला गेला तर घरात लहान मुलं आहेत, या कारणामुळे बरेच ज्या महिला आहेत त्या घराबाहेर पडू शकत नाही, काम करू शकत नाही. त्याचबरोबर घरामध्ये जर का वयोवृद्ध व्यक्ती असतील तरीही सुद्धा रिस्ट्रिक्शन्स येतात. तरी सुद्धा असं वाटतं की अरे कसं बाहेर जाणार, मुलांची जबाबदारी आहे, घरातील इतर व्यक्तींची जबाबदारी आहे. मग अशा वेळेस महिलांची अशी एक डिमांड असते की मॅडम असं आम्ही काही करू शकतो का की आम्ही घर बसल्यापासून तो बिझनेस करू शकू, त्याचबरोबर आम्हाला एक इन्कम सोर्स म्हणजेच एक उत्पन्न सुद्धा निर्माण होईल, जेणेकरून आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू, कोणाकडे आम्हाला काही मागायची गरज लागणार नाही. ऍटलिस्ट ज्या स्वतःच्या गरजा आहे किंवा मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग हे 2 फील्ड असे आहेत की ज्याच्यामध्ये महिला उत्तम करिअर करू शकतात. ते म्हणजे असं की ब्युटी पार्लरचा कोर्स, मेकअप आर्टिस्टचा कोर्स, हेअरस्टाईल स्पेशलिस्टचा कोर्स, तर याचं जे ड्युरेशन आहे ते 1.5 महिना ते 3 महिने यामध्ये हे ड्युरेशन आहे. हे कोर्सेस जे आहेत ते सर्टिफाईड कोर्सेस आहेत. म्हणजे हे सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्ही कुठल्याही चांगल्या पार्लरमध्ये ऍज अ ब्युटिशियनिस्ट म्हणून जॉब करू शकता किंवा तुम्ही स्वतःचं पार्लर सुद्धा टाकू शकता आणि तुमचा इन्कम सोर्स जो आहे तो सुरू करू शकता. त्याचबरोबर फॅशन डिझायनिंग फील्ड ही सुद्धा फील्ड अशीच आहे की तुम्ही जर टेलरिंग शिकला, बरं टेलरिंग म्हणजे काय की सगळ्यांच्या संकल्पना असतात की ब्लाऊज शिवायला शिकणं किंवा मग ड्रेस शिवायला शिकणं, पण हे इथपर्यंतच मर्यादित नसून 1 पीस, नऊवारी साडी, फॅशनेबल ब्लाऊज म्हणजे जेवढ्या काही अत्याधुनिक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे शिकवल्या जातात. एवढंच नाही तर आपले विद्यार्थी जे असे विद्यार्थी की ज्यांनी कधी कोणाशी संवाद केला नसेल, संवाद करायला ते घाबरत असतील, पण फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लरचे कोर्सेस केल्यावर महिला त्या स्वतः शिवलेले कपडे घालून त्यांनी रॅम्प वॉक सुद्धा केलेले आहे. स्मिता दळवी म्हणजे लाईट हाऊस कम्युनिटी मध्ये जो कोर्स आहे मेकअप आर्टिस्टचा, ब्युटिशियनचा, तर त्याच्यात सगळ्यात जास्त योगदान आपण स्मिता मॅमचं म्हणू शकतोय की स्मिता मॅम बरेच अशा होतकरू महिलांना, विद्यार्थ्यांना ट्रेन करतात. मी जे गुरु म्हणून जे विद्यार्थ्यांना देऊ शकते ती मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करते. त्यातून आपल्याकडे खूप सारे अशा विद्यार्थिनी आहेत की
ज्यांच्याकडे काही नसताना त्या इथं आल्यात आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्यात, की काही मुली खूप अशा आहेत की होम सर्व्हिस करतात. म्हणजे हा क्लास करण्यामागं बायकांचा हा एक फायदा होतो की त्या घर सांभाळून मुलं सांभाळून 4 पैसे कमवू शकतात. काही 2-4 स्टुडंट असे आहेत की त्या मंथली 70,000 ते 80,000 रुपये इन्कम सोर्स आहे त्यांचा. मी सुद्धा आवाहन करतो की अशा काही मुली किंवा महिला ज्या पैशा अभावी किंवा आर्थिक परिस्थिती अभावी ते पुढे शिकू शकत नाहीत, पण त्यांना मेकअप आर्टिस्ट म्हणून किंवा ब्युटिशियन म्हणून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, तर तुम्ही लाईट हाऊस कम्युनिटी पुण्यात वेगवेगळे ब्रांचेस आहेत, तर तुम्ही कुठल्याही ब्रांचला जा, तुम्ही एन्क्वायरी करा आणि ती संधी घ्या. पण तुमचं नाव काय? जयश्री मोरे. ओके. तुम्ही किती दिवस झाले तुम्ही हा कोर्स जॉईन केला? 2 महिने झाले. 2 महिने. काय काय गोष्टी तुम्ही इथं शिकला? मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्ट. पण ही तुम्हाला कधीपासून आवड होती आणि कशा पद्धतीने ती पूर्ण होते? मला पहिल्यापासून आवड होती, पण परिस्थितीमुळे मला शिकता नाही आलं. आता मी माझी मुलगी पण शिकते इथं आणि मी पण शिकते, ते फक्त लाईट हाऊस मुळे शक्य झालं. आणि बाहेर फी भरून एवढं नसतं केलं म्हणजे इथं ते शक्य झालं. बरोबर. पण बाहेर ज्या पद्धतीने शिकवलं जाते ते सगळं नॉलेज तुम्हाला पुरेपूर मिळतं? हो, सगळं नॉलेज मिळतं. उलट आम्हाला इथं समजतंय जास्त. मॅडम आमच्या छान शिकवतात. म्हणजे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत ते इथं कम्प्लीट करून घेतलं? हो, सगळं घेतलं. तर तुम्हाला कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून तो व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता? हो, करू शकते. आता आम्हाला कस्टमर यायला लागले. आमचे कोर्स कम्प्लीट झाले तर आम्हाला कस्टमर यायला लागले. कुठल्याही पद्धतीची फी इथं आकारण्यात येत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्यांना 2 महिने इथं झालेले आहेत आणि त्यांना पुढे जाऊन मेकअप आर्टिस्ट व्हायचंय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर एक उदाहरण त्याचं झालं तर एक विद्यार्थिनी आहे प्रियदर्शनी म्हणून, तिच्याबद्दल मला सांगायला आवडेल. त्या विद्यार्थिनीचं शिक्षण जे आहे ते 10वी पास आहे. काही कारणास्तव म्हणजे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती विद्यार्थिनी पुढे शिकू शकली नाही. कालांतराने तिचं लग्न झालं, मग कुटुंब, यानंतर जो गॅप पडला. पण मुलीला करिअर करायची खूप इच्छा होती. तिने ब्युटी पार्लरचा कोर्स केला. आज अर्बन क्लॅबमध्ये ती सर्व्हिस करत आहे आणि मला सांगायला हे खूप आनंद होतो आहे की तिचा महिन्याला इन्कम 80,000 ते 90,000 आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आज इंजिनियर्सला सुद्धा तेवढा पगार कमवायला खूप कष्ट घ्यावे लागतात. पण आपले ब्युटी पार्लरचे स्टुडंट आज 70,000 ते 80,000 रुपये हे महिन्याला कमवत आहे. आज ते तिच्या कुटुंबाला हातभार लावत आहे. तिच्या ह्या करिअरमुळे तिची मुलं आज उत्तम शाळेत शिकतात. आणि मला असं वाटतं की ह्याच्यासारखं उदाहरण हे म्हणजे खूप महत्वाचं उदाहरण आहे की जे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला. सो थँक्यू सो मच श्रुतिका मुंगी यांचं नाव क्लस्टर हेड आहे PCMC. खूप कमालीचं तुम्ही काम करतात मॅम. आणि जी काही माहिती सांगतायत ती प्रत्येकाला कळते कशा स्वरूपाने लाईट हाऊस कम्युनिटी जी आहे ती रन करतात तुम्ही. आणि त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते विद्यार्थी इतर स्लम कम्युनिटीमधले म्हणूयात, मिडल क्लास फॅमिलीतले म्हणूयात, किंवा जे स्टुडंट आहेत की ज्यांना आर्थिक परिस्थितीचा खूप सामना करावा लागतो फॅमिलीकडनं, अशा मुलांना तुम्ही घडवण्यात खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. थँक्यू सो मच. हे कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. पण पुढची जी काही गोष्ट आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे पूजा मॅमकडनं, ज्या मी परत एकदा सांगतो, पूजा मोगरे, ज्या सेंटर हेड आहेत पिंपरीच्या. सो पूजा मॅम, जसं श्रुतिका मॅमने सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, फार जॉबला लावून देण्यापर्यंत तुमची मेहनत असते. तर जॉबला लावून देण्यापर्यंतच मेहनत असते की जॉब लागल्यानंतरही तुम्ही त्या मागे कसा वाटा उचलता, याबद्दल मला जाणून घ्यायचं. नाही, आपली जो मदत आहे फक्त जॉब देण्यापुरती नसते. त्याच्यानंतर जवळपास 3 वर्ष आपण स्टुडंटचं हँडलिंग करतो. आता ते कशा प्रकारे करतो आपण, जे प्ले स्टुडंट्स आहेत त्यांना दर महिन्याला एक कॉल जातो की काय त्यांचं चालू आहे, तेव्हा त्यांचा जॉब कसा चालू आहे. बिकॉज आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना इमोशनल बॅकग्राऊंड खूप आहे, इमोशनल बॅगेज खूप आहे. तर थोडंसंही काही झालं जिथे जिथे एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी तर जॉब सोडून देण्याची त्यांची खूप वृत्ती असते. तर मग हे कशी ट्रॅक करायची, तर आपण त्याला म्हणतो रिटेन्शन. तर हे सस्टेनेबिलिटी लाईव्हलीहूड असल्यामुळे आपण त्यांना त्या जॉबमध्ये सस्टेन होण्यासाठी काय काय करतो. सगळ्यात फर्स्ट म्हणजे आपण त्यांना कॉल करतो. जर आपल्याला दिसलं की ते ॲजिटेटेड आहेत किंवा ते इमोशनली त्यांना त्रास होतो आहे तर त्यांना लाईट हाऊसमध्ये बोलवल्या जातं. त्यांची परत काउन्सिलिंग केली जाते. त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स ॲड्रेस होतात. आणि जर गरज पडली तर आपण इव्हन एम्प्लॉयर्सशी बोलतो की ते त्यांना कसं अकोमोडेट करू शकतील.
तर अशा पद्धतीने जवळपास 3-1 वर्ष हँडलिंग करतो आणि आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत की अनेकदा जॉब सोडून देण्याचा प्रयत्न करतात पण टिकून राहतात या ह्याच्यामुळे. सो खूप छान सांगितलेलं आहे. पण पूजा मॅमच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला परत एकदा सांगतो की लाईट हाऊस कम्युनिटीचा फक्त जॉब मिळवून देण्यापर्यंतचा पार्ट नाहीये, तर त्याच्या पुढेही 3 वर्ष मी तेच म्हणतोय की परत 3 वर्षापर्यंत ते जबाबदारी घेतात. जसं एक परिवार आपल्या मुलाला नोकरी लागल्यानंतर त्याचा उत्साह, त्याला एक मोटिवेट करण्यासाठी, त्याला नेहमीच बॅक एंड सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीने एक परिवार उभा असतो, त्याच पद्धतीने लाईट हाऊस कम्युनिटी जी आहे त्या स्टुडंट्सच्या बॅक एंडला उभा असतात. त्यांच्यासोबत गोष्टी प्रॉपरली घडतायत की नाही, ते त्या एन्व्हायरमेंटशी मॅच होत आहेत की नाही, त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही येते ना, प्रॉब्लेम येतोय तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करतायत. कारण याच्यामध्ये मोस्टली स्लम कम्युनिटीज म्हणा, मिडल क्लास फॅमिली म्हणा, आर्थिक बाबी दुबळे म्हणू शकतो, ज्यांना या गोष्टी माहीत नाहीयेत जास्त आणि त्यांना एक नवं जग दाखवण्याचं काम लाईट हाऊस कम्युनिटी जर करते तर त्यावेळेस त्यांना ती कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी मे बी ते प्रॉब्लेम येतात. त्यांना बॅक एंड सपोर्ट जो आहे तो 3 वर्षापर्यंत लाईट हाऊस कम्युनिटी देते. सो याच्यासारखी कमालीची गोष्ट खरंच नाहीये की एकतर सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला 90पेक्षा जास्त कोर्सेस ज्या श्रुतिका मॅमने सांगितलं इथे अवेलेबल आहेत. लाईट हाऊस कम्युनिटीजचे सेंटर्स आहेत, पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर याचा बेनिफिट जो आहे तुम्ही तो घेतलाच गेला पाहिजे. आपण वळून परत एकदा श्रुतिका मॅमकडे. लाईट हाऊस कम्युनिटी मधले PCMC किंवा पिंपरी ब्रांचची अशी कुठली अनोखी गोष्ट आहे की जी तुम्ही माझ्या प्रेक्षकांना सांगू शकतात की हा मागच्या काही महिन्यात वर्षभरात आम्ही ही एक वेगळी इनोव्हेटिव्ह गोष्ट जी आहे ती घडवून आणलेली आहे? तसं तर लाईट हाऊस म्हणजे इनोव्हेशन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लाईट हाऊस प्रोजेक्टची ओळखच आहे इनोव्हेशन. तर त्यामधलं एक इनोव्हेशन मला असं सांगायला आवडेल की काही महिन्यांपूर्वीच आपण LGBTQ कम्युनिटी मधल्या लोकांसाठी जी स्पेशल बॅच बसवली होती त्या बॅच बद्दल मला सांगायला आवडेल की खरंच समाजात आपण अनेक ठिकाणी तृतीयपंथी LGBTQ कम्युनिटी मधले आपले नागरिक बघतो, पण त्यांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते ही वागणूक बघून खरंच वाईट वाटतं. की आजकाल आपण बघतो की सिग्नलवर असतील की सिग्नलवर ते भिक्षेकरी म्हणून आपल्याला दिसतं, तर तेव्हा खरंच वाईट वाटतं. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्याला 45 असे एक विद्यार्थ्यांची यादी दिली होती की जे LGBTQ कम्युनिटी मधून बिलॉंग करतात. तर अशा 45 लोकांना आपण कॉन्टॅक्ट केला. त्याच्यापैकी 25 जे आहे त्यांनी लाईट हाऊस मध्ये सहभागी होण्याचं ठरवलं. तर त्यांची एक स्पेशल बॅच बसली होती. ह्या बॅच मध्ये सुरुवातीला आम्हाला अनेक अडचणी आल्या की हा प्रोजेक्ट राबवायचा कसा, आपल्याला काय काय चॅलेंजेस येऊ शकतात, कुठल्या कुठल्या समस्यांना आपल्याला तोंड देऊ शकतो, किंवा आपण हे एक विचारतं की अजून चांगल्या पद्धतीने आपण कसं यांना शिकवू शकतो. तर ह्या सगळ्या विचारामध्ये आम्ही सगळेच पूर्ण टीम, म्हणजे पूर्ण पिंपरीची टीम जी आहे यांनी खूप सपोर्ट केला आणि यांनी खूप एफर्ट्स घेतले आणि आम्ही ती बॅच केली. त्या बॅच बद्दल मला एक सांगायला आवडेल की ह्या आधी सुद्धा अनेक LGBTQ कम्युनिटी मधले विद्यार्थी आहेत जे लाईट हाऊस मध्ये एनरोल झाले होते आणि आम्ही खूप प्रयत्न केला त्यांच्या प्लेसमेंटसाठी, त्यांना जॉब मिळवून देण्यासाठी, पण आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. उदाहरणार्थ की कंपनी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचं तर तेव्हा ते म्हणायचे की नाही आम्हाला आमच्या मॅनेजमेंटला विचारावं लागेल, चालेल का, किंवा आम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही पण आमचे इतर कर्मचारी आहेत त्यांना ऑब्जेक्शन आहे का, आम्हाला चेक करावं लागेल. अशा अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागायचं. मग आम्ही सगळ्यांनीच मिळून एक विचार केला की काय हरकत आहे जर आपण LGBTQ कम्युनिटी मधलीच एखादी व्यक्ती जर प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून नेमली तर आम्ही हा सुद्धा विचार सुरू केला. त्यानंतर आमच्याच विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी म्हणजे अलिशा थापा नाव आहे तिचं, तर ती आता आपल्याकडे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. जेव्हा आम्ही विचार केला की अरे अलिशाला आपण विचारून बघूया की तिला हा जॉब रोल आवडेल का, तर तिला मी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. ती इंटरव्ह्यूला आली. मला एक खास गोष्ट सांगायला ह्याच्यामध्ये आवडेल ती म्हणजे अशी की तिला जेव्हा आम्ही सांगितलं की तू लाईट हाऊस मध्ये काम करशील का, तिला खूप आनंद झाला. तिचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला. दुसऱ्या दिवशी ती इंटरव्ह्यूला येणार होती, पण आम्ही सगळे निराश झालो कारण जो इंटरव्ह्यूचा टायमिंग तिला दिला होता तेव्हा ती आलीच नाही. संध्याकाळी मी तिला फोन केला. मी तिला विचारलं की कारण काय, आम्ही एवढ्या मेहनतीने जर तुझा इंटरव्ह्यू कंडक्ट केला तर तू का नाही आलीस.
तर तिने असं उदाहरण दिलं की मॅडम काल जेव्हा मी तुमच्याशी बोलली तेव्हा मी खूप एक्सायटेड होते की येस मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मी घरून आवरलं, मी घरातून निघाली, मी रेल्वे स्टेशनवर आली, मी रेल्वेची वाट बघत होती तर आणि मी अभ्यास करायला सुरुवात केली की मला इंटरव्ह्यू मध्ये काय काय बोलायचं आहे. तर मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना काही व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या हातात पैसे दिले. मला खूप वाईट वाटलं. माझ्या मनात असा विचार आला की मी कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला, मी जरी एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न केला तरी हा समाज मला कधीच एक्सेप्ट करणार नाही. शेवटी मी आज मागत नाहीये कोणाकडे तरी लोक मला येऊन पैसे देतात, म्हणजे आज समाजामध्ये माझी जी प्रतिमा आहे ती अशीच आहे. मग मला कोण सपोर्ट करणार? मला नाही वाटत मी जॉब करू शकेल, म्हणून मी इंटरव्ह्यूलाच आली नाही. तर परत एकदा आमच्या काउन्सिलर्स जे आहेत त्यांनी तिचं काउन्सिलिंग घेतलं, तिला इंटरव्ह्यूला बोलवलं. त्या इंटरव्ह्यू मध्ये मी तिला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं तिने जे उत्तर दिलं ना ते मी माझ्या मरेपर्यंत विसरणार नाही. इतकं सुंदर उत्तर तिने दिलं. मी तिला एक प्रश्न विचारला, तिला म्हटलं की तुला काय वाटतं म्हणजे स्त्री, पुरुष, तृतीयपंथी याच्यामध्ये नेमका फरक काय? तिने जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की मॅडम आयसोलेशन शब्द जो आहे ना त्याची डेफिनेशन तुम्हाला कधी कळाली किंवा आयसोलेशन शब्दाचा अर्थ तुम्हाला कधी कळाला? तर तुम्हालाही माहिती असेल आपल्याला याचा अर्थ कधी कळाला, तो म्हणजे कोविडमध्येच हा शब्द जो आहे तो इंट्रोड्यूस झाला. टू बी व्हेरी फ्रँक, आयसोलेशन हा शब्द मला ह्या आधी मी कधी ऐकलेला नव्हता. म्हटलं कोविडमध्येच आम्ही हा शब्द ऐकला. तेव्हा ती असं म्हणाली, आम्ही जन्मल्यापासून आयसोलेशन मध्ये जगतो. अक्षरशः हे उत्तर ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला की कोविड मधले जे काही 1-2 वर्ष होते आयसोलेशन मध्ये आपण कसे राहिलो हे आपल्याला माहिती, पण हे व्यक्ती जन्मल्यापासून ते आयुष्य जगता आहे म्हणजे ही किती अवघड गोष्ट आहे. आणि खरंच म्हणजे आज अनेक तृतीयपंथी आहेत, आपण बघतो की ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहेत, त्यांचा स्ट्रगल आम्ही बघितला आहे. तर अशा ह्या अलिशाला आम्ही प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून लाईट हाऊसमध्ये अपॉइंट केलं आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की अलिशा थापा ही खूप सुंदर काम करते आणि तिच्या येण्याने फरक असा जाणवला आहे की जेव्हा ती एम्प्लॉयरकडे जाते आणि एका तृतीयपंथी म्हणजे LGBTQ कम्युनिटी मधल्या व्यक्तीला ती प्लेसमेंट करण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा कुठलाही एम्प्लॉयर तिला नाही म्हणू शकत नाही. आणि हाच आमचा सक्सेस आहे. आणि आम्ही तिला दाखवतो की तुम्हाला असं का वाटतं की ही व्यक्ती काम करू शकणार नाही. हे बघा आमच्याकडे हे उदाहरण आहे. माझं नाव अलिशा थापा, मी लाईट हाऊसचे स्टुडंट आहे अँड मी वडगाव मावाला राहते. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे अँड मी याच्या पहिले मी लाईट हाऊसची स्टुडंट होती. मी तो कोर्सेस कम्प्लीट केला. पहिले फाउंडेशन कोर्स केला, तो स्किलिंगचा कोर्स घेतला. स्किलिंग कोर्स केल्यानंतर मी तर जॉबला लागले. सो याच्या पहिले पण मी जॉबला होती पहिले स्टार्टिंगला. तो काही इश्यूज असल्यामुळे म्हटलं जॉब करता नाही आलं. सो मी तर क्लास वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर शिक्षकांनी मला बघितलं, त्यांनी मला असं सांगितलं तो कोर्स कम्प्लीट आहे, तो जॉब करू शकते का? सो त्यावेळेस मला पहिले शॉक वाटले, थोडंसं म्हणजे आश्चर्यचकित झालं की मॅम मला अशी बोलते की मी जॉब करू शकते. सो मग मी इथं जॉईनिंग झाले. सो आता मी प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून ते कार्यरत आहे आणि मला खूप छान वाटलं आणि मला तो प्लॅटफॉर्म भेटला आहे, खूप छान भेटला आहे. आणि आमच्या कामगारांसाठी खूप छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की लाईट हाऊस हे असं आहे की जेणेकरून म्हणजे असं काही लोक असे म्हणतात की बाबा आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, पण कोणी काय करत नाही. पण लाईट हाऊस असं आहे की 3 लोक समुदायाला घेऊन ते काम करतात. ही खूप सुंदर पद्धतीने काम करत आहे. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे ट्रान्सफॉर्मेशन आज आम्हाला दिसून येतं आणि इथून पुढेही आम्ही असाच प्रयत्न करत राहू. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की अलिशा थापा ही जी आमची एम्प्लॉई आहे सुंदर काम करते आणि ह्याच प्रकारे आम्ही हाच प्रयत्न करू की अजूनही LGBTQ कम्युनिटी, तृतीयपंथी हे जे व्यक्ती आहेत त्यांनी लाईट हाऊसला यावं. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू तुम्हाला उत्तम करिअर करून देण्याचा. अलिशा थापा ही ग्रॅज्युएट आहे, तिला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आपले जे स्टुडंट होते ते सगळे ग्रॅज्युएट होते, पोस्ट ग्रॅज्युएट होते, हायली क्वालिफाईड होते. फक्त एकच की समाजाने त्यांना एक्सेप्ट न केल्यामुळे आज त्यांच्यावर अशी वेळ आली होती. कारण लाईट हाऊसची जे मेन तत्व आहेत ती हीच आहेत, एक तर इन्क्लुजन, करेज आणि इंटेग्रिटी. की सगळे जितके पण तुम्ही माझे कलिग्स बघा, राईट फ्रॉम द टॉप टू आमचे विद्यार्थी सगळे तसेच वर्क करतात. त्यामुळे जे एम्प्लॉयर्स पण आहेत जे ते अगदी म्हणतात की लाईट हाऊसच्या मुलांमध्ये डिफरन्स आहे, ते पंच्युअल आहेत, ते इंटेग्रिटीने काम करतात आणि ते खूप करेजियसली काम करतात. काहीही होऊ दे, काही प्रॉब्लेम्स येऊ दे, दे गो फॉर इट. आणि हे म्हणजे लाईट हाऊसची एक खूप चांगली स्पेशालिटी आहे. ग्रेट. आणि असायलाही पाहिजे. ते म्हणतात ना की ज्याला
महागाईच्या आधी सगळं काही जर मिळालं त्याची व्हॅल्यू नसतं, आणि ज्याला ते पाहिजे एखादी गोष्टीच्या मागे जेव्हा तो पळतोय आणि ती मिळायला थोडी डिफिकल्टी जेव्हा तयार होते आणि त्यानंतर जेव्हा तो आत्मसात करतो त्याची व्हॅल्यू खूप वेगळी असते. त्याच पद्धतीने लाईट हाऊस कम्युनिटी मधले जे काही स्टुडंट्स आहेत ते ऑलरेडी फाईट करतात त्या एज्युकेशनसाठी, स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी, स्वतःमध्ये ते स्किल डेव्हलप करण्यासाठी, आणि ती सहजासहजी त्यांना अवेलेबल नाही. आणि लाईट हाऊस कम्युनिटीच्या माध्यमातून ज्या वेळेस ते अवेलेबल होते त्यांना एक त्याची व्हॅल्यू तयार होते. मला असं वाटतं त्याची एक व्हॅल्यू तयार होते. त्या व्हॅल्युएशनमुळे मे बी त्यांचा जो सक्सेस रेशो होतो ऍज कम्पेअर्ड टू जे इझिली ग्रॅप करणारे जे आहेत किंवा ज्यांना आयतं सगळं मिळतं त्यांच्यापेक्षा याचा सक्सेस रेशो नक्कीच चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या लाईट हाऊस कम्युनिटीचं कामाचं स्वरूप त्यांनी एक्सप्लेन केलं. आणखी डिटेल्स जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपण लाईट हाऊस कम्युनिटीचे जेवढे साईट्स आहेत, वेबसाईट्स असेल किंवा सोशल त्यांचे प्लॅटफॉर्म असेल, त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये आम्ही जरूर देणार आहोत. तर तुम्ही त्या व्हिजिट करा. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुम्ही बघू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय, आणि त्यांची 90+ जे काही कोर्स आहेत त्याची माहिती सुद्धा तुम्हाला तिथून मिळणार आहे. तुम्ही डिरेक्टली कॉल केला तरीही मिळणार, फिजिकली तुम्ही व्हिजिट केली सेंटर्सला तरी सुद्धा मिळणार. तर इथलं एन्व्हायरमेंट जे आहे कमालीचं आहे. सो मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे आहेत, ज्यांना ग्रॅप करायचे आहेत आणि तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असो किंवा नसो, लाईट हाऊस कम्युनिटीला संपर्क करा आणि तुम्ही स्वतःच्या जीवनाला एक वेगळी दिशा देऊ शकता. सो थँक्यू सो मच पूजा मॅम, श्रुतिका मॅम. अँड मी रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. जे महाराष्ट्राबाहेर गावागावात जर का ही गोष्ट पोहोचली तर त्यांना एवढ्या गोष्टी कळू शकतात की पैसे नसले तरी सुद्धा आपण आपलं ध्येय कसं पूर्ण करू शकतो. त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म शोधणं फार गरजेचं असतं, आणि असंच प्लॅटफॉर्म आम्ही लाईट हाऊस कम्युनिटीचं तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सो मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच इनोव्हेटिव्ह वेने वेगवेगळ्या गोष्टींची जी काही इन्फॉर्मेशन आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुमचे खूप खूप धन्यवाद. पूजा आणि मी आम्ही दोघी नेहमीच डिस्कस करत असतो. आमची नेहमीच चर्चा चालू असते की इतका सुंदर उपक्रम आहे, तर उद्देश एकच आहे की तो घराघरात पोचावा, तो तळागाळापर्यंत पोचावा आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोचावा. आम्ही दोघी नेहमी अशी चर्चा करत असतो की आपण काय केलं म्हणजे हा तळागाळापर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवेल. पण एक म्हणतो ना आशेचा किरण, तर मी असं म्हणेल की तुम्ही आमच्यासाठी एक आशेची किरण आहात, आणि आम्ही आशा करतो की तुमचा जो उपक्रम आहे, तुमचा जो प्रोजेक्ट आहे, तुमचं जे काम आहे ते खरंच खूप सुंदर आहे. मला खूप आनंद वाटला तुम्हाला, म्हणजे तुमच्या संपूर्ण टीमला भेटून. आणि आमची ही एकच विनंती आहे की तुम्ही जसं आमच्यासाठी एक आशेचा किरण बनून आलात, तर तसंच हा जो व्हिडिओ आहे, हे जे एक शूटिंग आहे, हे सुद्धा प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक आशेचा किरण बनेल, हीच एक मी आशा करते. आणि तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. मला पण एकदम थँक्यू म्हणायचं. आणि त्याच्या आधी एक आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला खूप आनंद होतो म्हणायला की हा माझा विद्यार्थी आहे आणि आज हा एवढा छान, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स पण खूप काही. वॉज असिस्टंट डायरेक्टर आणि आता त्यांनी स्वतःची कंपनी स्टार्ट केली आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड. थँक्यू. तुम्ही लाईट हाऊसला एक प्लॅटफॉर्म दिला आणि आता तुझ्या मार्फत तो सगळीकडे जाईल. येस, शुअर. मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, प्लीज मॅक्झिमम लेवल पर्यंत आपल्यापासून सुरुवात करूयात. एक शेअर दुसऱ्या 10 मुलांचा बेनिफिट करून देऊ शकतो, 10 मुलांचा फायदा करू शकतो. जेवढ्यात जास्तीत जास्त शेअर्स जर का झाले तर श्रुतिका मॅमने सांगितल्याप्रमाणे भारतात 45 लाईट हाऊस कम्युनिटीच्या ब्रांचेस आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या सिटीज मध्ये आहेत, पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, आणि 90पेक्षा जास्त कोर्स सगळंच मिळेल, ते फ्री ऑफ कॉस्ट. तर तुम्ही इथं या, व्हिजिट करा, तुमचा क्रायटेरिया चेक करा, त्यांच्याशी संपर्क करा, आणि आपलं जे काही करिअर आहे ते चांगल्या दिशेला सुरुवात करू शकताय. थँक्यू सो मच. आणि तुमचे मी खूप आभार मानतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.